नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला गाजरचा हलवा ही रेसिपी दाखवणार आहे. तर हिवाळा हे सीझन म्हटलं की गाजर आलेस आणि गाजर म्हटलं की आपल्याला हलवा खावंसं वाटतेस. मग गाजराचा हलवा मी आज करणार आहे. चला तर रेसिपीकडे वळूया. गाजरच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य पहिले म्हणजे गाजर. आधी मी हे 1 किलो गाजर घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले खिसली नाही मी कुकरला लावणार आहे त्याचे काप करून. आणि नंतर त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, मनुका, दूध पावडर घेतलेला आहे थोडं, साखर घेतलाय 1 बाउल आणि 8 पाव एका खवा घेतलेला आहे. दूध घेतलेला आहे अर्धा लिटर मी. नंतर त्याच्यामध्ये इलायची पूड टाकायची आपण. तर आधी याचे काप करून घेऊया आपण गाजराचे. आपण गाजराचे काप करून घेऊया. खिसत बसण्यापेक्षा असं कुकरला लावून घ्यायचं काय, म्हणजे कसं लवकर होऊन जाते. ते गाजराचा हलवाला वेळ नाही लागत जास्त. मी त्या गाजराचे साल आधीच काढून ठेवलेले आहे. वरचे साल काढून टाकायचे, त्याचे टरपल असते ना ते काढून टाकायचे. लहान मोठे कसे केले तरी ते कुकरला शिजल्या जातात बरं काय. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू, जास्त नाही टाकू, थोडं पाणी टाकू. याच्यामध्ये आपण पाणी टाकलं अर्धा ग्लास. आता हे आपण कुकर मध्ये लावून टाक आणि 4-5 शिट्ट्या याच्या होऊ देऊया. हे दूध तापवायला ठेवून देऊया आपण गाजराच्या हलव्यामध्ये टाकण्यासाठी. तोपर्यंत कुकर होतोय आपला मंद आचेवर. दूध तापल्या जाईल आणि तोपर्यंत हे काजू बदामचे काप करून घेऊया. हे बघा, आपण आता कुकरला जे गाजर लावले होते ना, आता 4 शिट्ट्या करून घेतल्या मी ह्याच्या. हे बघा कसे छान शिजले, मऊगार शिजलेले आहे बघा. म्हणजे खिसत बसण्यापेक्षा असे कुकरला लावलेले छान लवकर, म्हणजे जास्त काही आपला हात दुखण्याचा काही त्रास नाही. आता हे आपण छान याला मॅश करून घेऊया. हे बघा असा पूर्ण त्याला एकजीव करून घेऊ द्या. काही जास्त जोर लागत नाही, हलक्या हलक्या हाताने केलं तरी पण चालतं. हे बघा लवकर शिजतात कुकरला, काही वेळ नाही लागत. बघा हे असं करून घ्यायचं, गरम गरमच करून घ्यायचं, म्हणजे लवकर होत आहे. तीन शिट्ट्यामध्ये पण होते हे गाजर, पण जरा मोठे लहान असे जाड बारीक होते ना, त्याच्यामुळे मग मी 4 शिट्ट्या करून घेतल्या. बघा पूर्ण हे झाले. हे गरमच आहे म्हणून हात नाही लावताय त्याला. बघा झाले सगळे एकजीव. आता कढईमध्ये आपण
कढई गरम करायला ठेवली. आता थोडं त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकले. अरे कढई तापायला ठेवलेली आहे. तापली कढई. आता याच्यामध्ये आपण 2 चम्मच तूप घालूया. आता याच्यामध्ये हे गाजराचं टाकून घेऊया आता. छान बारीक झालेला आहे बघा. एकदम मऊगार झालाय. पहिला थोडं असं करून घेऊया. आलती पलटी करून घेऊया जरा. मी तूप घातलं याच्यामध्ये, पण तुम्ही तेल घातलं तरी चालेल. तूप नसलं तर कोणाला तूप आवडत नाही, तेल घातलं तरी चालेल, पण तुपामध्ये चांगला लागतो. गाजरचा हलवा हा याच्यासाठी तूपच पाहिजे जास्त करून. तेलापेक्षा तुपातला जास्त चांगला लागतं. थोडा गॅस वाढवूया. याच्यामध्ये आपण आता दूध घालून घेऊया. हे मगाशी तापून ठेवलाय दूध. आणि दूध चांगलं घट्ट घ्या. दूध पाणी न घालता. अर्धा लिटर दूध आणलाय मी. थोडं ठेवलंय बाजूला. त्याच्यात पाणी अजिबात नाही राबलाय. ते आता असं करून घेऊया. याच्यात थोडा मावा घालून घेऊया आपण. म्हणजे माव्याने कशी जरा चांगली चव येते जरा. मी आतपाव आणलाय मावा 1 किलो गाजरसाठी. आता हे माव्याला चांगलं त्याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. हे बघा, असा माव्याचे गडे फोडल्या. म्हणजे चांगलाच आहे मावा पूर्णपणे. म्हणजे पातळच आहे तो. जास्त काही गडे वगैरे नाही. छान आहे, मऊ आहे मावा तो. त्याच्यामुळे त्याचे गडे फोडायला का आपल्याला ते वेळ नाही लागणार आहे. आणि त्याची रासून नाही होणार आहे. वेळ झाला एक घी मावा त्याच्यामध्ये. असं काही वेळ होऊ द्यायचं. म्हणजे दूध त्याच्यामध्ये होते. कमी वाटलं तर दूध करप घालायचं आहे आपल्याला. जरा हे दूध जरा मुरू द्यायचं त्याला. त्याच्यात साखर घालूया आपण. मी 1 बाउल साखर घेतली 1 किलो गाजरसाठी. त्याच्यातली थोडी काढून ठेवते मी, कारण त्याच्यात मावा आहे ना. मावा पण जरा गोडसरच असतो. थोडी काढून ठेवते बाजूला. म्हणजे तुमच्या चवीनुसार घाला साखर, कमी जास्त. ते बघा, याला घट्टपणा आलेला आहे आता. ते छान त्याचं साखर पूर्ण विरघळली. आता याच्यामध्ये आपण दूध पावडर टाकूया. थोडं जास्त नाही, 2 टेबलस्पून टाकल्या फक्त मी, जास्त नाही. ते दूध पावडरने जराशी कशी चव येते. मावा दूध पावडर थोडं असल्यानं गाजराच्या हलव्यामध्ये छान लागतो. गाजरा खायला पण छान लागतो. बघा, झाला आपला गाजरचा हलवा तयार.
आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. हे बघा, हे शेवटी टाकले ना ते छान लागतात. मग हे बघा, भरपूर घाला ड्रायफ्रुट्स, म्हणजे गाजरचा हलवा छान लागतो. हे बघा, आणि हे इलायची पूड. इलायची पूड आधी नाही टाकायची, नंतरच टाकायची, म्हणजे त्याच्यात वास राहतो. नाही तर काय होते, शिजताना जर टाकली ना त्या आधी वास चालला जातो मग इलायच्या पूडचा. आणि हे मनुके जास्त नाही टाकत मी, कारण जरा आंबट सारखे वाटतात मग मनुके गोडामध्ये टाकले तर. तुम्ही टाका, तुम्हाला टाकायचे असेल जास्त तर याच्यात मिक्स करून घ्यायचे छान. बघा असा घट्टसा छान मऊगा बघा गाजरचा हलवा तयार. बघा, झाला आपला गाजरचा हलवा तयार. बघा झाला आपला गाजरचा हलवा तयार. छान झाला, एकदम सुंदर झालेला आहे आणि मस्त मऊगार झालेला आहे. तुम्ही पण घरी करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या आधीचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघा. धन्यवाद.